नुकतीच ज्या चारही प्रभाग समित्यांची निवड झाली त्या प्रभाग समित्यांमध्ये प्रभाग समिती अ मध्ये रवींद्र भगत यांना 13 मतं तर योगिता फडके यांना 4 मतं। एवढ्या मोठ्या फरकाने श्री रवींद्र भगत हे विजयी झालेले आहेत, त्यांचा मी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे प्रभाग समिती ब या ठिकाणी बिनविरोध मधु दौलत पाटील यांची निवड झालेली आहे, त्यांचा मी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडत आहे। त्याचबरोबर प्रभाग समिती क या ठिकाणी रवींद्र गणपत जोशी हे देखील बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांचाही मी अभिनंदनाचा ठराव मांडत आहे। त्याचप्रमाणे ड प्रभागामध्ये निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये अजय तुकाराम बहिरा यांना 19 मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मनीषा म्हात्रे यांना 3 मतं मिळाली। बहुसंख्येने अजय तुकाराम बहिरा हे निवडून आलेले आहेत, त्यांचा अभिनंदनाचा ठराव मी या ठिकाणी मांडत आहे। अध्यक्ष महोदय, या ज्या प्रभाग समिती आहेत यांची रचना आपण बदललेली आहे, वाढ काही बदललेले आहेत प्रभाग, आणि त्याच्यामुळे तशा पद्धतीतला ठराव हा प्रत्येक एचओडीना आणि त्या प्रभाग समितीमध्ये जाणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे जुने प्रभाग समिती आणि नवीन अस्तित्वात आलेली प्रभाग समिती झालेले बदल हे त्या ठिकाणी अवगत होतील। त्याचबरोबर आता आपण जे महासभेमध्ये विषय घेतलेले आहेत ते विषय जुन्या प्रभाग समितीप्रमाणे आहेत, त्याच्यामध्ये बदल करून नव्या प्रभाग समितीमधले जे प्रभाग समाविष्ट झालेले आहेत त्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा अशी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय विनंती करतो। धन्यवाद।